आणि आता बातम्या सविस्तरपणे पाहूया। उपमुख्यमंत्री असताना आपला राजीनामा का घेतला असा सवाल छगन भुजबळांनी बीडच्या सभेत शरद पवारांना केलेला होता। त्याला आता शरद पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। तेव्हा राजीनामा घेतला नसता तर छगन भुजबळ तुरुंगात गेले असते असं शरद पवारांनी भुजबळांना सुनावलेलं आहे। शरद पवारांनी यावेळेला नेमकं काय म्हटलंय हे आपण पाहूया। तेव्हा राजीनामा घेतला नसता तर भुजबळ तुरुंगात गेले असते। तेव्हा संभ्रम ठेवू नका, लढायला लागा। अजित पवार गट माझ्यावर टीका करतोय, त्यांना कोण समजावणार, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका असं शरद पवारांनी सांगितल्याचं समजतंय। बीडच्या सभेदरम्यान छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले होते ते देखील पाहूया। म्हणजे काय सुरू प्रकरण तेलगी, त्याला अरेस्ट मी केला, मोका त्याच्यावर लावायला सांगितला, कडक कारवाई केली आणि साहेब तुम्ही मला बोलवलं आणि सांगितलं की भुजबळ तुम्ही राजीनामा द्या। राज्यामध्ये श्रावण महिना सुरू होताच विविध सणांचे वेध लागत असतात। आता राज्यामध्ये दहीहंडीच्या आयोजनावरनं राजकीय रंग चढू लागलेले आहेत। त्यातल्या त्यात वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांनी दहीहंडीचा उत्सव जोरदार करण्यासाठी आतापासूनच कंबर कसली आहे। दहीहंडीच्या आयोजनावरून रंगत, दहीहंडीसाठी राजकीय थर, वरळीत भाजप विरुद्ध युवा सेना। दहीहंडीचा उत्सव हा जसा गोविंदा पथकांसाठी पर्वणी असते तसाच हा उत्सव भव्य दिव्य साजरा करण्यासाठी आणि त्या माध्यमातून आपापल्या राजकीय पोळ्या भाजून घेण्यासाठी वेगवेगळ्या राजकीय पक्षांसाठी सुद्धा महत्त्वाचा। मुंबईतला वरळी हा कोळी बांधवांचा तसंच मराठी बहुल भाषिकांचा मतदारसंघ। वरळी हा शिवसेनेचा बालेकिल्ला, आदित्य ठाकरे यांचा विधानसभा मतदारसंघ असल्यानं महायुतीचं इथे विशेष लक्ष आहे। मागच्या वर्षी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून वरळीच्या जांभोरी मैदानात दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। यंदा सुद्धा वरळीत राजकीय थर दिसणारच आहेत। मात्र सरकारचा कार्यक्रम असल्यानं राजकीय जोडे थोडे बाजूला ठेवत यावं असं आवाहन प्रताप सरनाईक यांनी केलंय। मतभेद बाजूला ठेवून ज्यांना ह्या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या तरुणांना आशीर्वाद देण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी यायचं असेल त्यांच्यासाठी सर्व दरवाजे खुलेच आहेत आणि आम्ही तर खास करून डोम ह्या ठिकाणी घेतलं, म्हणजे मतदारसंघसुद्धा त्यांचाच असल्याकारण त्यांनी यायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं। राज्य शासनाचा हा काही कुठल्या खासगी पक्षाचा कार्यक्रम नाही। सध्या वरळीत एकूण 3 आमदार आहेत। हे तीनही आमदार शिवसेना उबाठा पक्षाचे आहेत। आदित्य ठाकरे यांच्यासह सचिन अहिर आणि सुनील शिंदे। यंदा सरकारच्या जांभोरी मैदानवरच्या दहीहंडी उत्सवाला वरळी नाक्यावरच्या युवा सेनेच्या हंडीनं प्रत्युत्तर देण्यात येणार आहे आणि दस्तूरखुद्द आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात या उत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे। गोकुलाष्टमी हा उत्सवामध्ये सर्व जाती धर्माचे लोक सहभागी होतात, सर्व राजकीय पक्षातली लोक होतात। त्याला राजकीय दृष्टिकोनातून जे घेण्याचा प्रयत्न ज्या ज्या लोकांनी केलेला आहे ते काही यशस्वी झालेलं नाही आणि म्हणून हे दुर्दैवी आहे। आणि म्हणून तुम्ही पाहिलं असेल की खरं तर प्रो गोविंदा हा वर्षभर साजरा व्हायला पाहिजे होता, कारण हा साहसी खेळ म्हणून घेऊन ह्याच्यामध्ये समावेश करा असं आपल्या सर्वांचा मिळून मागणी झाली, निर्णय झाला। पण आज फक्त इलेक्शनच्या तोंडावरती किंवा गोकुलाष्टमी आले म्हणून घेऊन एवढा डोममध्ये करण्याचं काम करतायत। त्यामुळे भव्य दिव्य असा दहीहंडीचा इव्हेंट करून आगामी निवडणुकांसाठी आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेसह उबाठा शिवसेनेकडून सुद्धा केला जाणार आहे। शिवाय राज्य सरकारनं प्रो गोविंदा स्पर्धेचं आयोजन करून पहिली बाजी तर मारलीच आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। खासदार संजय राऊतांनी इंडियाच्या बैठकीच्या आधीच राजकीय तोफ डागलेली आहे। इंडियाची 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला मुंबईत बैठक होतीये, पण या आधीच संजय राऊतांनी आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचा आकडा जाहीर केलाय। 19 जागांचा आकडा कायम राहणार असल्याचं संजय राऊतांनी जाहीर केल्यानं महाविकास आघाडीमध्ये घमासान झालं नसतं तरच नवल, कारण महाविकास आघाडीमध्ये अजून जागा वाटपाच्या चर्चांना सुरुवातच झालेली नाही। त्यामुळे संजय राऊतांनी आधीच आकडा जाहीर केल्यानं घटक पक्षांनी देखील त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे। हमारे 18 सांसद थे महाराष्ट्र से, वो 18 सांसद कायम रहे, वो आंकड़ा कायम रहे लोकसभा में, और एक दादरा नगर हवेली 19।
19 के 20 हो गए, 19 के 15 नहीं हो. उद्धवजींनी पण सुद्धा आता जो रिव्ह्यू घेत असताना त्यांनी सांगितलं की जिथं त्याचं मेरिट असेल त्याच्या आधारावर आपण जागा वाटपाचं धोरण स्वीकारू आणि काँग्रेसनी पण भूमिका कोरमध्ये आज निर्णय केलेला आहे. त्याच्यामुळे जी काही मेरिट असेल त्या मेरिटच्या आधारावर निर्णय होणार आहे. त्याच्यामुळे उद्या आम्हाला 25 मिळतील की त्यांना 18 मिळतील हा प्रश्न नाही आहे. एकीकडे शासन आपल्या दारीच्या माध्यमातून राज्य सरकार सरकारी योजना नागरिकांच्या घरापर्यंत घेऊन जात आहे, तर दुसरीकडे राज्यात मराठवाड्यासह बऱ्याच भागात पावसानं पाठ फिरवल्यानं शेतकऱ्यांवर दुष्काळी परिस्थिती ओढवलेली असताना सरकार कार्यक्रम घेण्यामध्येच व्यस्त असल्याचा विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केलाय. तर सरकारनं जयंत पाटलांचे आरोप फेटाळून लावलेत आणि जोरदार प्रत्युत्तर दिलंय. चंद्रशेखर बावनकुळेंनी सरकारची बाजू भक्कमपणे मांडत विरोधकांना टोले देखील लगावले. शासन आपल्या दारी हे कार्यक्रम जर संपूर्ण महाराष्ट्रात झाले तर महायुतीचे मतदानाची टक्केवारी 51% वर गेल्यावर आमचं सरकारमध्ये किंवा त्यांनी जे स्वप्न बघितले आहे ते पूर्ण होणार नाही म्हणून ते टीका करतात आहे. राहिला दुष्काळाचा भाग, पीक विमा योजनेचा मात्र दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये मोठा फायदा शेतकऱ्याला होईल आणि दुष्काळावर संपूर्ण नियंत्रण सरकार ठेवेल. आता विरोधी पक्षाच्या लोकांना चिंता करण्याची गरज नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांनी महाराष्ट्र पिंजून काढायला सुरुवात केली आहे. पवारांचे निकटवर्तीय असलेल्या दिलीप वळसे पाटलांनी शरद पवारांची साथ सोडल्यानंतर त्यांच्यावर चारी बाजूनी टीका होत होती. त्यानंतर वळसे पाटलांनी पवार साहेबांना आम्ही सोडलेलं नसून पवार साहेब आमच्या हृदयात असल्याचं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना साथ घातलेली आहे. ही आदरणीय पवार साहेब हे माझ्या आणि आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे. त्यांच्याबद्दल आम्ही एक शब्द कुठं वाकडा बोलणार नाही. त्यांना आम्ही कोणी सोडलेलं नाही. विधानसभेत काम करायची संधी मिळाली, अनेक खात्याचा मंत्री म्हणून काम करायची संधी मिळाली आणि हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे की हे सगळं झालं हे आदरणीय पवार साहेबांच्यामुळे झालं. चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री असले तरी अजित पवारांनी जिल्ह्यातल्या प्रशासकीय बैठकांचा धडाकाच लावलेला आहे आणि त्यामुळेच पुणे जिल्ह्याचा कारभारी कोण यावरून या दोन दादा नेत्यांमध्ये कोल्ड वॉर सुरू झाल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे हे प्रकरण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरबारी पोहोचलंय. तुम्हाला सुपर पालकमंत्री म्हणून बघतायत, म्हणजे त्यांना पालकमंत्री बोलतच नाही. तुझ्या तोंडामध्ये साखर पडो. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या या सूचक वक्तव्यानंतर राज्य सरकारमध्ये दादा विरुद्ध दादाचा नवा अंक सुरू झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे याविषयी तक्रार केल्याचं बोललं जात आहे. गेल्या काही दिवसातील राजकीय घडामोडींची त्याला पार्श्वभूमी असल्याचं मानलं जात आहे. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर त्यांनी पुणे जिल्ह्यात प्रशासकीय बैठकांचा धडाका लावलाय. काही दिवसांपूर्वी त्यांनी मंत्रालयाच्या वॉर रूममध्ये पुणे जिल्ह्यातील रखडलेल्या प्रकल्पांचा आढावा घेतला होता. त्यामुळे दोन दादांमध्ये कोल्ड वॉर सुरू झाल्याची चर्चा आहे. मात्र सत्ताधाऱ्यांनी या सुंदोपसुंदीची चर्चा फेटाळली आहे. चंद्रकांत दादांबद्दल काय सीएम साहेबांकडे बोलले ते मला तर माहिती नाही आणि ते देखील सिनियर लीडर आहेत, तर त्यांच्यामध्ये जी काय चर्चा झाली मला माहीत नाही. परंतु असंही कुठेही समन्वय नसल्याचं वातावरण महाराष्ट्रामध्ये नाही. सगळे जे नेते आहेत हे अतिशय वर्षानुवर्ष फार मोठं चांगलं महाराष्ट्रामध्ये समाजकारण राजकारण करणारे आहेत. अजित पवार शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्यापूर्वी म्हणजेच मे महिन्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली होती. विशेष म्हणजे त्या बैठकीला अजित पवारांनीही हजेरी लावली होती. तसंच चंद्रकांत पाटलांनी 400 कोटींच्या कामांना मंजुरी दिली होती. त्या बैठकीचं इतिवृत्त 1 जुलैला जिल्हा प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलं होतं. मात्र 2 जुलैला अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तेव्हापासून जिल्हा नियोजन बैठकीचं इतिवृत्त प्रशासनाकडे मंजुरीसाठी प्रलंबित आहे.
आणि त्यावरूनच दादा विरुद्ध दादा संघर्ष पेटल्याची चर्चा आहे. मला काय तक्रार केली हे सरकारमध्ये माहीत नाही. मी राज्याचा भाजपचा अध्यक्ष म्हणून सांगेल की सरकार अत्यंत चांगलं काम करत आहे. जे काही सरकारमध्ये कब्जास्त असेल ते माननीय देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजितदादा बघेल. पुणे जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळेच अजित पवारांसाठी पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद राजकीय दृष्ट्या महत्त्वाचं आहे. मात्र अजित पवार सत्तेत सहभागी होण्यापूर्वी चंद्रकांत पाटलांकडे पुण्याचं पालकमंत्रीपद दिलं गेलं. त्यामुळे आता या नव्या राजकीय समीकरणात हे पालकमंत्रीपद कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांची दोन्ही मुलं सध्या ऍक्टिव्ह झाल्याचं दिसतंय. पार्थ पवार हे राजकारणामध्ये सक्रिय होतेच, मात्र आता त्यांच्या पाठोपाठ त्यांचे धाकटे बंधू जय पवार राजकारणात येणार का अशा चर्चा रंगलेल्या होत्या. त्यात आता जय पवार यांनी राजकारणामध्ये सक्रिय होण्याचे संकेत दिलेत. तुम्ही दादांशी बोलून घ्या, त्यांनी जर मला सिग्नल दिला की मी लगेच तयार आहे असं त्यांनी कार्यकर्त्यांना म्हटलंय. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनं पक्षातल्या फुटीनंतर संघटनात्मक फेरबदल सुरू केलेत. शरद पवारांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं महिला प्रदेशाध्यक्षपदी विद्या चव्हाण यांच्या जागेवर रोहिणी खडसे यांना संधी दिलेली आहे. दुसरीकडे नुकतेच पक्षात आलेले परळीतले नेते बबनराव गित्ते यांना प्रदेश उपाध्यक्षपदी बढती देण्यात आलेली आहे. सगळ्या युवकांची इच्छा आहे की तुम्ही मला मी पाहिजे तर तुम्ही सगळ्यांनी दादाला जाऊन तुम्हीच दादा पाहिजे आम्हाला. सगळ्यांनी सांगणार आहे. जय दादा आपल्या ह्याच्या अगोदर तुम्ही ह्याच्यात सहभागी झालं पाहिजे. आम्हाला सर्व युवकांना तुम्ही पाहिजे दादा. किमान तुम्ही वेळ दिला पाहिजे बारामतीसाठी. दादा सर्व युवकांची इच्छा आहे तुम्ही पाहिजे दादा. आता कारण की दादांचा व्याप वाढलेला आहे, मोठ्या दादांचा. महाराष्ट्र सांभाळायचा आहे, महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मिळवायचं आहे. त्यामुळे दादा तुम्ही पाहिजे आम्हाला. सर्व युवकांना तुम्ही पाहिजे दादा. आता युवकांचं हृदय दादांकडून मला ग्रीन सिग्नल आली. मुंबईमध्ये मंत्रालयात आज अप्पर वर्धा धरणग्रस्त चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. अमरावतीतल्या मोर्शी इथं अप्पर वर्धा धरण आहे आणि या धरण परिसरातल्या धरणग्रस्तांनी आज थेट मंत्रालयात आंदोलन केलं. या धरणग्रस्तांचं गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. गेल्या 103 दिवसांपासून मोर्शीच्या तहसील कार्यालयासमोर हे धरणग्रस्त आंदोलन करतायत. पण त्यांच्या आंदोलनाची दखल घेण्यात आली नसल्याची तक्रार आंदोलकांनी केलेली आहे. इतके दिवस उलटून सुद्धा त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यानं धरणग्रस्तांनी चक्क मंत्रालयातल्या सुरक्षा जाळ्यांवर उड्या मारत आंदोलनाचं हत्यार उपसलं. त्यानंतर जाळीवर चढून निदर्शनं करायला देखील त्यांनी सुरुवात केली. यावेळेला या आंदोलकांची पोलिसांनी धरपकड केली आहे. आपल्या अप्पर वर्धा इथले शेतकरी आले होते, त्यांच्याशी चर्चा झाली आहे. मी दादा भुसे स्वतः होते आणि संबंधित विभागाचे जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव आपले दीपक कपूर यांना सूचना दिल्या. 10-12 दिवसामध्ये एक महत्त्वाची मीटिंग लागेल आणि त्याच्यामध्ये त्या सर्व त्यांचा आढावा घेऊन त्यांना जो काही न्याय द्यायचा आहे तो दिला जाईल. कुठे ना कुठे ती दखल घेतली पाहिजे. मुद्दामून तर कुणी उडी मारत नसतं. एक तर कुणी उडी मारू नये, अशा पद्धतीने आंदोलन करू नये. पण मग त्यांचा आवाज कुणीच ऐकत नसेल तर अशा पद्धतीने काही गोष्टी कराव्या लागतात. या सरकारने कुठे ना कुठेतरी आजच त्यांना वेळ देऊन त्यांच्या अडचणी कुठेतरी सोडवल्या पाहिजे. पण हा विषय सोडला तर आज महाराष्ट्रामध्ये काय चाललं आहे, कुणाच्या काय अडचणी आहेत, आज दुष्काळाची परिस्थिती काय आहे, जनावरांच्या चाऱ्याबद्दल काय नियोजन करावं लागेल, प्यायचं पाण्याचं प्रॉब्लेम असेल, युवकांचे प्रश्न आहे, ह्याच्यावर कुठेही सरकार सिरियस नाही, चर्चा करत नाही. रक्षाबंधनाच्या एक दिवस आधीच मोदी सरकारनं देशभरातल्या गृहिणींना एक मोठी भेट दिलेली आहे. मोदी सरकारनं घरगुती सिलेंडरच्या दरात 200 रुपयांची मोठी कपात जाहीर केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं या निर्णयाला मंजुरी देखील दिलेली आहे. या निर्णयामुळे महागाईनं होरपळलेल्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तर उज्ज्वला योजनेमध्ये येणाऱ्यांना 400 रुपयांचं अनुदान मिळणार आहे. 33 कोटी लोकांकडे गॅस सिलेंडर कनेक्शन्स आहेत. त्याचबरोबर 75 लाख नवीन कनेक्शन्स दिले जाणार आहेत. अप्रैल 2020 से अप्रैल 2022 तक अगर दुनिया भर में 3 गुना दाम हो गए थे, तब भी हमने यहाँ पर प्रधानमंत्री मोदी जी ने देश की बहनों पर
उस तरह से महंगाई का बोझ नहीं पड़ने दिया। रसोई गैस के सिलेंडर के दाम उतने नहीं बढ़े जितने दुनिया भर में बढ़े थे, और उस समय भी जो गैस कंपनी पेट्रोलियम कंपनीज हैं उनको सरकार ने अपनी ओर से मदद की थी। और इसमें भी मैं इतना ही कहना चाहता हूं कि गैस सिलेंडर सस्ता हुआ फिर एक बार राखी पर बहनों को मोदी सरकार का उपहार। रक्षाबंधनाच्या पवित्र मुहूर्तावर बहिणींकरता त्यांनी राखीची ओवाळणी दिली आहे आणि विशेषतः गॅस सिलेंडरचे दर 200 रुपयांनी कमी करून निश्चितपणे एक प्रकारचा दिलासा दिला आहे। केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज 100% इथेनॉलवर चालणारी कार लॉन्च केलेली आहे। टोयोटा इनोव्हा हायक्रॉस असं या गाडीचं नाव आहे। ही जगातील पहिलीच इलेक्ट्रिफाईड फ्लेक्स फ्युएल कार आहे। BS6 स्टेज 2 मानांकनानुसार याची निर्मिती झालेली आहे। या गाडीचं वैशिष्ट्य म्हणजे ही पेट्रोल ऐवजी पूर्णपणे इथेनॉलवर धावणार आहे। सोबतच ही गाडी स्वतःच इलेक्ट्रिक पॉवर जनरेट करून EV मोडवर देखील वापरता येऊ शकेल। यासाठी गाडीत एक लिथियम आयन बॅटरी पॅकही देण्यात आलेला आहे। ही गाडी एक प्रोटोटाइप आहे। सामान्यांसाठी ही गाडी नेमकी केव्हा उपलब्ध होणार आहे की नाही याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही। ये 25 रुपये 20 से 25 रुपये पर लीटर एवरेज हिसाब से पेट्रोल की कीमत आएगी, तो ग्राहकों का फायदा है। प्रदूषण में एकदम कमी है क्योंकि ग्रीन फ्यूल है, और किसानों को इसका फायदा होगा। आज मक्के का भाव 1800 के ऊपर चला गया क्योंकि मक्के से इथेनॉल बन रहा है, तो स्वाभाविक रूप से चावल जो हमारे पास बहुत स्टॉक में पड़ा है उससे इथेनॉल बनेगा। बाम्बू से बन रहा है, अभी परली से राइस स्ट्रॉ से बन रहा है। तो ये क्रांतिकारी ये है, और इससे देश में कृषि और ग्रामीण क्षेत्र में तो बदलाव आएगा, पर देश का इम्पोर्ट बचेगा। भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेतील सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे। चांद्रयान मोहिमेत महत्त्वाचा शोध लागलाय। चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ऑक्सिजन असल्याचे पुरावे चांद्रयान-3ला आढळलेले आहेत। तसंच चंद्राच्या पृष्ठभागावर सल्फर, ॲल्युमिनियम, कॅल्शियम, लोखंड, क्रोमियम आणि टायटेनियम असल्याचं सुद्धा आढळलेलं आहे। या सगळ्या मूलद्रव्यांचे पुरावे सापडल्यानं चांद्रयान मोहिमेतला हा एक खूप मोठा शोध मानला जातोय। हायड्रोजनचा मात्र अजूनही शोध सुरू आहे। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच प्राईम टाइम मध्ये आता आज वेळ झाली आहे इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।